दोस्तों यह दोनों लड़के अपने खेत में काम कर रहे होते हैं और तभी बिल के अंदर से एक मोटा सा अजगर निकलता है, जिसको देखकर यह दोनों लड़के काफी ज्यादा डर जाते हैं और एक लड़का वहाँ से भाग जाता है और दूसरा लड़का वहीं पर बेहोश हो जाता है। जिसके बाद बेहोश हुए लड़के को यह सांप अपने बिल में खींच लेता है और वह बचा हुआ लड़का साथ में अपने दोस्तों को बताता है। तभी उसके सारे दोस्त आकर गड्ढे की खुदाई करना स्टार्ट करते हैं। इस गड्ढे को पूरी तरह खोदा गया तो वहाँ से सिर्फ अजगर और उसके अंडे ही निकले। वह बेचारा लड़का वहाँ से गायब हो गया था क्योंकि उसने चैनल को सब्सक्राइब नहीं किया था। Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाव घेऊन आला एकदम कडक व्हिडिओ, विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती। तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ झालेला आहे, कारण तो आपण गणपती बाप्पावरती बनवलेला आहे। एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे। तर म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपवरून बनवलेला आहे। आणि जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड एपीकेची लिंक भेटूनच जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। आजच्या व्हिडिओचे सगळं मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे। ऑल मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ऑल मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉइन करून घेऊ शकता। तिथे आपण प्रिव्ह्यू व्हिडिओ सोडत असतो। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओम लंबोदराय नमः। चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही लेयर आणि रेडबीट ॲड करून दिलेले आहेत। तर इथून आपण व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपण इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर त्याच्या समोर असं प्रेस करायचं आहे आणि ते ऑडिओ सॉन्ग सर्वात खाली आपल्याला खेचून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून आपण डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर व्हिडिओच्या आपल्याला सुरुवातीला येऊन आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपली फर्स्ट इमेज आपल्याला इथून ॲड करायची आहे आणि आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे आणि ट्रिम केल्यानंतर इथून असं आपण आता थोडंसं पुढे यायचं आहे। इथे तर मी तुम्हाला सगळ्या इमेजेस ॲड करून दिलेले आहेत। तर त्याच्यानंतर बरोबर आपल्याला 10.6 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपली सेकंड इमेज आपल्याला इथे ॲड करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत। तर मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत। तर इथून आपण एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन मटेरियलमध्ये तुम्हाला मी एक बॉर्डर दिलेले आहे ते आपल्याला इथून ॲड करायचे आहे। बॉर्डर ॲड केल्यानंतर आपल्याला इथं थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपल्याला ही बॉर्डर खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण सेकंड इमेज जिथून ॲड केलेलं आहे त्या बीटवरती यायचं आहे, म्हणजे 10.6 सेकंदाच्या, आणि आपल्याला सिंपल इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला लोगोचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे। या लोगोची आपण थोडीशी आता साईज कमी करून घेऊया। एवढेशी साईज ठेवायची आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपल्याला हा लोगो खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकेबल प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर आपला इफेक्ट नंबर 1 इथून आपल्याला सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती येऊन इथून आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर याच्या स्टार्टिंगच्या 4 इमेजेस आहेत, या आपल्या 4 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 आपल्याला पेस्ट करायचा आहे। इथे आपण या 4 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून आपल्याला कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आता आपण थोडंसं पुढे येऊया
तर या 4 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 दिलेला आहे. त्याच्या पुढच्या फक्त एका इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे. तुम्हाला इथे सेम बीट दिसतील आणि इथे थोडीशी एकदम मोठी बीट दिसेल, म्हणजे इथे आपली मोठी इमेज ॲड झालेली तुम्हाला दिसून जाईल. तर इथे एक आपल्याला इफेक्ट नंबर आपला 2 पेस्ट करायचा आहे आणि एकदम शेवटीला आपला इफेक्ट नंबर आपला 2 पेस्ट करायचा आहे. फक्त शेवटच्या इमेजला काय करायचं आपल्याला, हा जो इफेक्ट आपला ऑफ आहे तो ऑन करायचा आहे फक्त शेवटच्या इमेजेसला. आणि त्याच्यानंतर मधल्या इमेजेसवर यायचं आहे आणि मधल्या इमेजेसच्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे, म्हणजेच 18.2 सेकंदाच्या. त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक शेप ॲड करायचा आहे. शेप ॲड केल्यानंतर थ्रेडवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर आपल्याला कलर जो आहे तो आपल्याला ब्लॅक करायचा आहे. इथून बॅक यायचं आहे. नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेला शेप आपल्याला इथून ट्रिम करायचा आहे. सिम्पली पुन्हा त्या शेपवरती क्लिक करायचं आहे. इथून इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला जो ब्लिंकचा आपला इफेक्ट आहे तो आपल्याला इथे ऑपेसिटी अँड विजिबिलिटीवरती जायचं आहे आणि इथून आपला जो ब्लिंकचा इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा आहे. ब्लिंकचा इफेक्ट ॲड केल्यानंतर ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते आपल्याला इथून 60 ठेवायची आहे. फ्रिक्वेन्सी इथून 60 ठेवल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपल्याला इथून ब्लिडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन ह्याची जी ऑपेसिटी आहे ते आपल्याला इथून 30 ठेवून घ्यायची आहे. ऑपेसिटी 30 ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तो तुम्हाला जी लेअर आहे ती तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि आपण जी एक इमेज ॲड केलेली आहे त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती जाऊन ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फेड इन आणि फेड आउटचा आपल्याला इफेक्ट इथे ॲड करायचा आहे आणि जे आउट आहे ते पूर्ण आपल्याला ऑफ करून घ्यायचं आहे. ऑफ केल्यानंतर इथून तुम्हाला फक्त इन फक्त दिसून जाईल आणि आउट आपलं ऑफ दिसून जाईल. त्याच्यानंतर आपल्या शेकी प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला लास्टचा इफेक्ट नंबर 3 आपल्याला इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. इथून थोडंसं आपण पुढे यायचं आहे. इथल्या इमेजेसला आपण 1 दिलेला आहे, इथे 2 दिलेला आहे आणि इथून पुढे आता जेवढे इमेजेस आपल्या राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 3 आपल्याला इथून पेस्ट करायचा आहे. फक्त मध्ये एक आणि लास्टच्या इमेजला एक आपण इफेक्ट नंबर 2 दिलेला आहे. तेवढे इमेजेस फक्त सोडायचे आहेत आणि बाकी सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 3 आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर भाऊनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होऊन जाईल. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाळ हा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भावनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.